दावे तरी मागू ते पडावे माहे संशयी. तर मग आता असं होऊ लागल्यावर त्या परब्रह्माचं ध्यानच करणं सोडायचं का? द्यायचं का सोडून? मग अनुसंधानही सोडून द्यायचं का? मग असं म्हणल्यावर तर महासंशयच उत्पन्न होईल ना. सगळं सोडायचं म्हणल्यावर मग आता करायचं नेमकं काय? गोंधळच गोंधळ नुसता उडालाय. म्हणून तर संशय येते, संशय म्हणूनच संशय येतात, दुसरं काही नाही. ह्याच गोष्टीमुळे काय होतात मग संशयाचा नुसता काय होतंय, नुसते संशयाचा बारूद उडत राहतोय. एक झाले की एक, एक झालं की एक. पण कुणाला कुणाला संशय कुणाला येतंय? जेव्हा असा अभ्यास करतो त्याला. जे अभ्यासच करत नाही, जे अजून ध्यानाला कधी बसलंच नाही, त्याला माहीतच नाही बसणं काय आहे. नुसतं श्रवण, नुसतं श्रवण. अहो करावं लागते ध्यान पण, कारण तिथपर्यंत पोहोचायचे ना. हे आपल्याला मार्ग दाखवायलेत, आपण नुसतं ऐकायला, नुसतं हा इकडून जायचं तिकडून जायचं, असं शिरायचं तसं शिरायचं, इकडून जायचं, नुसतंच बसल्या बसल्या ऐकणं. अरे कृती करावं लागेल ना. उठ आणि जा आता, मार्ग सांगितलाय तसा खानाखुनाला निघणं. हे बसल्या बसल्याच हा हो 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 हो, तसं कसं जमन? नुसतं श्रवण करून कसं जमन? मग काय करावं लागेल? अनुकरण करावं लागेल ना. मग आता ध्यान करावं लागेल ना. ध्यानाला बसलो, चिंतन करत असलोत, चिंतनामध्ये डुबत असलोत, तर हे प्रश्न उत्पन्न होतील. जसं इथं शिष्याला उत्पन्न झाले तसे. आपण कधी बसतच नाहीत, कारण वृत्ती तिथपर्यंत झेपच घेत नाही. बसायला गेल्यावर बसणं बी, आता बसायला सुद्धा वृत्ती शुद्ध लागन ना. देह पवित्र लागन ना, तर बसता येईल. इथं पवित्रताच नाहीये. म्हणून पवित्रता असल्याशिवाय देह बसू शकत नाही. मन तिथपर्यंत झेप घेऊ शकत नाही. मनालाही आणि पुन्हा निर्विकल्प मन बनवायचे. मनामध्ये तर अगोदर इकडलेच नुसते चिंतन असते. बसलं जरी ध्यानाला तरी हे संसाराचं चिंतन करत राहते मन. जरी आपण मोठ्यानं जप करू लागलो तरी मनामध्ये वेगळाच विचार असतो. हे अशी दुविधा असतात. आणि आपल्याला तर काय करायचं आहे, ती अवस्था गाठायची. मग सुरुवात कुठून तरी करावं लागेल ना. आहे का नाही? सुरुवात केल्याशिवाय ती अवस्था, ती घडी आपल्याला कशी प्राप्त होईल? म्हणून काय ते आपल्यासाठी 1 तास काढायचा स्पेशल. एका तासामध्ये कमीत कमी 15 मिनिटं तरी काय होईल, तिथपर्यंत कसं तरी निघून 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 म्हणजे ती अवस्था तरी, ती रोड तरी लागेल आपल्याला कमीत कमी. तिथपर्यंत पोहोचणार नाहीत, ही गोष्ट 100% बरोबर आहे. कमीत कमी काय होईल, ते रस्ता तरी जरासं ही होईल ना, सापडेल ना बसल्यावर. बसलंच नाही तर नुसतं मग बसल्या बसल्या गप्पा ऐकायच्या बस. एखादं जातंय चारीधामाला, नाहीतर कुठं पंढरपूरला, ते सांगते असं आहे तसं आहे तसं आहे, हे ऐकते ना. तशी अवस्था आहे आपली. एक जण सांगायला आणि एक जण ऐकायला, झालं. पुढे काय करायचं? जाऊ दे चला. मग इथं महाराज सांगतात, आता असं होऊ लागल्यावर त्या परब्रह्माचं ध्यानच करणं सोडून द्यावं का? अनुसंधानही सोडून द्यावं का? तर मग महासंशय उत्पन्न होतात. द्वैताच्या भिनी अंतरी वस्तू न पाहिजे तरी, तेने समाधान उरी कदा असेची ना. मग ध्यान वा अनुसंधान करणे द्वैताच्या भीतीने जर सोडून दिलं, तर आत्मवस्तू कशी प्राप्त होणार? समर्थ बघा इथे सांगत आहेत. ध्यानच करत नाही कारण द्वैतच उत्पन्न व्हायले. आतापर्यंत कसे प्रश्न आहेत बघा ना मागची. निर्विकल्प आहे, कल्पनारहित आहे, मन तिथपर्यंत जाऊ शकत नाही. ऐका नाही, तो निर्विकल्प आहे मन. मग आता निर्विकल्प म्हणल्यावर मन त्या निर्विकल्पाची कशी कल्पना करू शकन? वगैरे वगैरे जे प्रश्न दिलेत मागं, तो गुणातीत आहे, तो रूपरहित आहे, त्याच्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही, नाव नाही, त्याचं कसं ध्यान करायचं? मग असा जर विचार केल्यावर कसं जमन? म्हणून महाराज म्हणतात, ध्यान वा अनुसंधान करणं द्वैताच्या भीतीनं जर सोडून दिलं, का द्वैत उत्पन्न व्हायले म्हणून जर सोडून दिलं, अनुसंधानात नाहीत, ध्यानात नाहीत, तर आत्मवस्तू मग प्राप्त होईल कशी? श्रवणाचा मारा, हो श्रवण करा, श्रवण करा, श्रवण ठीक आहे,
ज्ञानेश्वर महाराज म्हणले, श्रवणाच्या मिसी बैसावी येऊनी साम्राज्य भोवनी सुखी नांदे. पण जे श्रवणामध्ये डुबलेलं असतं ना, ते ह्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतच असतंय, गॅरंटी आहे. म्हणून तर श्रवणात नुसतं आलं बघा आपल्याला, ठीक आहे आता आपण पहिले संसारी लोक ऐक नाही, पहिले दिवस रात्र चिंतन कशाचं होतं, संसाराचं. पण आपण श्रवणाच्या सानिध्यात आलोत ना, श्रवणाच्या सानिध्यात आलो, वेदांत शास्त्राची संगती केली, संतांची संगती झाली आपल्याला. आता आपल्याला किती आवड झाली बरं. नाही जरी आपण काय झालो अजून पुढच्या अवस्थेपर्यंत नाही गेलो, पण आवड तर झाली ना, हे तर मान्यता आहे. कशामुळे झाली आवड? आपल्याला आवड का निर्माण झाली? आपण श्रवण करायला लागलो, आपल्याला ते आवडलं, आपल्याला ते मनामध्ये ठसले शब्द, आपल्याला ती स्थिती जी संत महात्म्यांची आहे ती आपण अनुभवायला लागलो. ऐका नाही, आपल्याला नाही आला अनुभव, पण आपण तिथपर्यंत त्यांचा तर अनुभव बघायला लागलोत ना, मग त्यानुसार आपल्याला तो अनुभव घ्यायचा आहे. म्हणून रात्र आणि दिवस आता काय करावं लागेल आपल्याला, तसा प्रयत्न सुद्धा करावा लागेल ना. म्हणून ध्यान अनुसंधान अजिबात सोडायचं नाही, करत राहायचं. तेच इथं सांगत आहेत. द्वैताच्या सेवे लाविता सवे पडे सवे पडता वस्तू आतुडे नित्य नित्य विचारे घडे समाधान. ध्यान व अनुसंधान करणं द्वैताच्या भीतीनं जर सोडून दिलं, आत्मवस्तू काही प्राप्त होणार नाही. कशी प्राप्त होईल? आणि जर अंतःकरणात शाश्वत समाधान तरी कसं लाभन? जर आपण ध्यान सोडल्यावर समाधान तर पाहिजे, ते समाधानाकरता तर ध्यान लागतं. आता येथून पुढे वक्ता उत्तर देणारे बरं का, आतापर्यंत शिष्याचे प्रश्न ऐकून घेतले, आता इथून पुढे काय होणार आहेत त्याच्या प्रश्नाचे उत्तर गुरु महाराज देणार आहेत. आपण मनाला जशी सवय लावावी तशी लागत असते. आपलं मन जे आहे ना कसं आहे, त्यामुळे तर जशी सवय लावेल तसं, जसं ती पाणी आहे, त्या पाण्याला जिकडून रस्ता काढला तिकडून पळते का नाही, आहे का नाही. वाकडं वाकडं जर आपण जर आता बघा, पाण्याला रस्ता जर सरळ काढला सरळ जाते, वाकडा वाकडा काढला वाकड वाकडं जाते. तसं ते मन आहे, जसं आकार देव तसं होत असते, पण त्याला आकार द्यायला लागते. कुणाला? त्या मनाला. जसं ते मातीचा गोळा, त्याला जसा आकार देतो तसं ते होतंय का नाही, तसं हे मन. महाराज तेच सांगत आहेत, जशी मनाला तुमच्या सवय लावावी तशी लागत असते. जर तुम्ही ब्रह्मवस्तूचं ध्यान व अनुसंधान करण्याची सवय लावली, कालांतराने त्या अभ्यासाच्या योगाने व नित्य अनित्य विचाराच्या योगाने आत्मवस्तूची प्राप्ती होऊन तिथं समाधान लाभणार म्हणजे लाभणार. पण त्या मनाला तशी सवय लावावं लागेल. आपल्याला त्या मनाला काय करावं लागेल, नाही ना बाबा आज नाही होणार, उद्या नाही होणार, परवा नाही होणार, 8 नाही 10 नाही 12 नाही, महिना 2 महिने 6 महिने काय होईल, राहू द्या ना, लागू द्या ना सवय, वर्ष 2 वर्ष, पण एक दिवस होईल ना. पण नित्य सातत्य लागतं बरं का. एकदमच आपल्याला वाटतं महिना झाला बाई आम्ही करायला तरी काहीच नाही, द्यायचं सोडून का? मग नाही, किती का दिवस त्याच्या एकदा पाठलाग धरला ना, ते प्राप्त होऊस तर त्याला सोडायचं नाही. म्हणून नित्य अनित्य विचाराच्या योगाने आत्मवस्तूची प्राप्ती होऊन तिथं तुम्हाला समाधान अवश्य लाभणार. वस्तू चिंतिता द्वैत उपजे सोडी करिता काहीच नुमजे शून्यत्व संदेही पडिजे विवेके विनतर. आत्मवस्तूचे चिंतन करताना द्वैत उत्पन्न होते, म्हणून ते चिंतन करणं जर सोडून दिलं, बघा ना जेव्हा ध्यानात बसतात तिथं द्वैत उत्पन्न होते ना, अनुभव तर आहेच. आणि मग द्वैत उत्पन्न होते म्हणून जर सोडून दिलं, जाऊ द्या बाबा, जेव्हा बसा तेव्हा इकडले तिकडले विचारच उत्पन्न व्हायलेत, ते जर सोडून दिलं तर मग काहीच कळणार नाही बरं का. जेव्हा आपण ध्यानाला बसतो, कसं असतं, महाराज एक उदाहरण द्यायची म्हणे, महाराज नेहमी म्हणायचे बरं का, की गाय असती म्हणे, गाय इती सगळ्यांना माहिती आपल्याला, कारण आपण काही इतके शहरातले नाहीत, आपल्याला सगळे खेड्यागावातले असे सगळे संस्कार आहेत आपल्याला. गाय इती, त्याला वासरू होते, वासरू आल्याच्या नंतर दूध काढतात, आणि काही काही वेळेस काय होते बघा, तिच्या बाया मध्ये नाही का किडे होत असतात म्हणतात, महाराज सांगायचे आम्हाला हा दृष्टांत बरं का. आणि मग काय होतंय तर ते शेतकरी मग तिथं औषध लावते,
औषध लावल्याच्या नंतर ते किडे नाही का काय बुळबुळ करून सगळे बाहेर येतात, आहे का नाही. बाहेर येऊन शेवटी सगळे काय होतात म्हणजे मरतात का नाही, कारण औषध टाकलं होतं ना तिथं, म्हणून ते बाहेर आले शेवटी मेले. तसंच आहे म्हणे, जेव्हा आपण ध्यानाला बसतो, आहे का नाही, तेव्हा हे संसारूपी किडे नुसते बुळबुळ करत राहतात. कारण आता का तिथं औषध भेटायला लागले ना, त्याला काय व्हायले, औषध भेटायला लागले. आणि जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा इकडले तिकडले तिकडले, कारण शुद्धता, ते अंतःकरण शुद्ध व्हायला लागलेलं असते आणि ती घाण सगळी बाहेर निघत चाललेली असते, है की नाही. आणि म्हणून एक दिवस मग निघू द्या, किती व्यत्यय उत्पन्न व्हायच्या त्या होऊ द्या, कोणत्या बी होऊ द्या, त्याला तुम्ही जाणा. आणि एक दिवस असं करू नका, नाही गडी इकडलं लक्ष रे तिकडलं ध्यानच लाग नाही, ध्यानच लागलंय म्हणून सोडून द्यायचं नाही, बसायचं, है का नाही. आपला नियम ठरविला ना, आपण 1 घंटा बसायचं म्हणजे बसायचं. मग कुठल्या बी वृत्त्या उत्पन्न होऊ द्या, झाल्या तर झाल्या. मग काय त्या शेवटी मग असं होऊन 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 काय होतंय बघा, लोखंड जेव्हा तपल्या जाते तेव्हा सुद्धा काय होते, एकदमच ते लालबुंद होते का, नाही ना. अगोदर ते वरचा मळ जळून जळून पुन्हा नंतर ते तापवून नंतर मग काय होते म्हणले, लालबुंद होते. तसंच आहे आपलं मनाला सुद्धा त्या अवस्थेपर्यंत नेण्याकरता हे द्वैताच्या वृत्त्या उत्पन्न होतात होतात होतात, आणि शेवटी ते अंतःकरण काय होते म्हणले, ह्या श्रवण रूपी अग्नीने तपून तपून नंतर लालबुंद म्हणजेच नंतर ह्या द्वैताचा स्पर्श सुद्धा लागत नाही त्याला, लागला की जळणं, लागलं की जळणं अशी अवस्था होत असते. पण त्याला निरंतर त्या अनुसंधानामध्ये राहावं लागते. आज आहे उद्या नाही, नित्य तर लागते. नित्य नेमाला लय महत्व, नित्य नेम आम्ही तो प्राणी दुर्लभ उगीच म्हणलेत का, नित्य नियमामध्ये राहणारा दुर्लभ असतो बर का. आज आहे उद्या नाही, उद्या आहे परवा नाही, आशाला काही महत्व नाही दिलं, नित्य नियमाला महत्व आहे इथं. आणि त्यातले त्यात जर टाइम तेच असेल तर बघायचं कामच नाही. तेच टाइम, तेच जागा, तेच सगळं, त्याला अजून महत्व दिलेलं आहे. मग जसं जसं आपल्याच्यानं घडण, कारण संसारी लोक आहेत ना आपण, आहे की नाही. आपण काय संन्याशी नाहीत, आपण काय ब्रह्मचारी नाहीत, संसारी आहोत. ते सगळं बघून करायचो, पण त्याच्यामधूनही असा अनुसंधान करण्याचा, नित्य नियम ठेवण्याचा प्रयत्न करायचा. साधू संत नव्हते का संसारी, त्यांना केलं नाही का, मग त्यांना केलं, त्यांना झालं ना, आपल्याला होणार नाही का. म्हणून फक्त इथं लागतो प्रयत्न. म्हणून महाराज इथं सांगत आहेत, आता इथून पुढे बघ, आत्मवस्तूचे चिंतन करताना द्वैत उत्पन्न होते, म्हणून ते चिंतन करणे जर सोडून दिलं तर मग काहीच कळणार नाही. बरं जाऊ द्या, इतकं खोलची वस्तू कशाला. आपण श्रवण करताना आपल्याला सुरुवातीला काहीच कळत नाही, कारण का निक्कळ आपण कसले असतो, आपलं अंतःकरण सगळं संसारानं भरलेलं असतंय. ते अंतःकरण रूपी डबकं महाराज म्हणायचे कचराकुंडी संसारानं भरलेली असती का नाही, आणि त्याच्यामध्ये हे काय पडणार आहे, हे जरी पडलं तरी कळतंय तरी का, त्याला एक दृष्टांत द्यायची. कारण साधू संत ज्ञानदेव म्हणे दृष्टांताची मात, कारण साधू संतांना नाही का दृष्टांत का दिले, हे त्यांना माहिती, हे मूळ बुद्धीचे लोक असतात, त्यांना काही कळत नाही, ऐका नाही. ह्यांना दृष्टांत देऊ देऊ दृष्टांत देऊ देऊ सांगावं लागतंय, ऐका ठोकू 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 सरळ करावं लागतंय, एकदम सरळ काही होत नाहीत. जशी ती मूर्तीला घाव सोसू सोसू घाव देऊ देऊ ती मूर्ती बनत असते दगडाची, तसं हे आहेत ना सगळे, आहे की नाही. म्हणून महाराज एक 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 दृष्टांत असं व्यवस्थित द्यायची बरं का, पटण्यासारखा. मग महाराज इथं सांगायचे, आत्मवस्तूचे चिंतन करताना द्वैत उत्पन्न होते, म्हणून ते चिंतन करणं काय सोडून दिलं तर मग काहीच कळणार नाही, आणि विवेकाशिवाय मन शून्याकार होऊन संदेहात पडेल. म्हणून काय करायचे तर चिंतन जे आहे करताना आपण बिलकुल त्याला काय करायचं नाही, सोडायचं नाही, सारखं चिंतनामध्ये राहायचं. तुम्हाला काहीतरी दृष्टांत आठवला होता हो महाराजांचा, पण मी विसरूनच गेले ते सांगण्यामध्ये. जाऊ दे, जेव्हा ही होईल ना तेव्हा सांगेन. वस्तू मनोनी विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा, परी तो सरेना. महाराज म्हणतात, म्हणून नित्य अनित्य विवेक करून त्या ज्ञानाने असार प्रपंच बाजूला सारावा. नित्य आणि अनित्य निरंतर विवेक
करायचंय बरं का आपल्याला. आणि विवेकाला हाताला धरून ज्ञानानं असार प्रपंच बाजूला सारायचा. जे असार आहे, जे प्रपंच आहे, त्याला बाजूला सारायचं. अहमभावाचा त्याग करावा. अहम, मी, माझं त्याग करायचंय. आणि ते अहमभाव कितीही काहीही करा, लवकर ओसरतच नाही. नदीचं पाणी पूर आल्याला लवकर ओसरतच नाही. तसं ते अहमभाव आहे, मी पण आहे, ते लवकर, ते तरी ओसरण, पण हे लवकर ओसरत नाही. अहंकार असतो ना हा, त्याला टाइम लागतच असतो. परब्रह्म ते अद्वैत कल्पिताच, उठे द्वैत तेथे हेच, आणि दृष्टांत काहीच नचले. परब्रह्माच्या स्मरणामध्ये स्वतःचा विसर पडला. बघा, खूण सांगितली ही बरं का. काही काही अशा खुणा असतात, ते अशा पक्क्या त्याच्या काय करायच्या, अगदी अंतःकरणामध्ये पक्क करून ठेवायच्या. अशा खुणाखाना त्याची गाठच बांधून ठेवायची असते. महाराज म्हणतात, परब्रह्माच्या स्मरणामध्ये, चिंतनामध्ये काय होत असते, स्वतःचा विसर पडत असते. बघा बरं, कधी चिंतन करताना तुम्हाला देहाचा विसर पडलाय का? आणि जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही, तोपर्यंत परब्रह्माचा आपण काय झालं नाही, अजून चिंतनामध्ये डुबलोच नाहीत. देहाला तर सगळं, अहो इतकं चिंतनामध्ये गुंग असतात महात्मे, आहे का नाही, की आपल्याला देहाला एखादी पीडा झालेली सुद्धा त्यांना काय होत नाही, कळत नाही. कारण का, देहावरच नसतात, देहावरच नसतात. काही काही महात्मे असे असतात बघा, इतकं महत्व त्या नित्य नियमाला द्यायचं. आता एक राजा होता, आणि त्याचा नित्य नियम होता. त्या राजाचा बरं का, सकाळी 4 तास, सकाळी 4 तास चिंतनामध्ये घालवायचे. किती तास? 4 तास. आणि त्या 4 तासामध्ये कोणी सुद्धा डिस्टर्ब करणार नाही, कोणी सुद्धा येणार नाही. अदुगर सैनिकाला सांगून ठेवलं, कुणी जरी आलं तरीही पाठवायचं नाही. कोणी जर मला सांगायला आलं, त्याला मोठीच्या मोठी शिक्षा दिली जाईल. डिस्टर्बच करायचं नाही. मग असं म्हटल्याच्या नंतर ते राजा 4 तास आपली आपली नित्य नियमाची सेवा करायची भगवंताची बरं का. त्याचा रोजचा नियम चालू होता. मग त्या राज्यामध्ये मग काय झाला म्हणले, त्याच्यापेक्षा काय झाला, ते राजा होता आणि एक दुसरा चक्रवर्ती राजा आला. चक्रवर्ती राजा आला आणि त्याला भेटायचं होतं त्याला, आणि त्याच टायमाला आला. आता हा चक्रवर्ती राजा समोर हा चिल्लर राजा झाला ना, हाय की नाही. मग ह्याचा नियम होता, कुणाला सुद्धा कोणी सुद्धा येणार नाही, कोणी भेटणार नाही, काही नाही, काही नाही. आणि तो तर राजा आलाय. सैनिकांना सांगितलं तो राजा आलेला आहे, तुमच्या राजाला कळवा. ते म्हणे आमच्या राजाला कळवायला जमणार नाही, ह्या टाइमाला आमच्या राजाला जमतच नाही म्हणजे सांगायला, आणि जावं तर महाराज मग आम्हाला मोठ्यातली मोठी शिक्षा देतात म्हणे, ते नियमच आहे आमचा. असं कसं म्हणे, एक साधा राजा महाराजा आलेला आहे आणि त्याच तुम्ही काय करत नाहीत, निरोप देत नाहीत, नाही म्हणे जमतच नाही. मग तो राजा स्वतःच आला. नेमकं हे काय घडायला लागले, नेमकं ह्याच काय चलतंय, आहे का नाही, हे का 4 तास आम्हाला भेटू देत नाही का, म्हणजे ह्याचा नियम काय आहे ते स्वतः बघायला आला ना. मग ते म्हणला ठीक आहे, सैनिकाला नाही, ठीक आहे, स्वतः राजा महाराजा आलेला. मग तो गेला, तो म्हणला महाराज, ते सेवक, की तुम्हाला जायचं तर तुम्ही एकटे जाऊ शकता, कारण तुम्हाला रोखण्याची आमची काही नाही ताकद नाही, हे की नाही. तुम्हाला जायचं तुम्ही एकटे जाऊ शकता, तुमचे सैनिक बिनिक कोणी न्यायचे नाही, तुम्ही एकटे जाऊ शकतात म्हणे राजाच्या महलामध्ये. म्हणजे ठीक आहे. मग तो काय झाला, एकटा गेला तर हे जो आहे ना राजा, तो आपल्या नित्य नियमामध्ये ध्यानस्थ त्या भगवंताच्या समोर बसलेला, कारण नित्य नियमाची पूजा होती ना त्याची.
मग हा जो राजा आहे ना तो गेला. आता आता कसं असतं माहितीये की एखादा मोठा साहेब आला, समजा कलेक्टर आला, आणि हा जर आपला साधा एखादा पोस्टवरचा जर नोकरदार असेल तर तो लगेच उठतो त्याला प्रणाम करतो का नाही? त्याला प्रणाम करतो, त्याचं कौतुक करतो, या बसा बसा म्हणतो, आहे का नाही? पण हे राजा आलेला आहे महाराजा, आणि हा राजा त्याच्याकडे बघायला बी तयार नाही. हे आपल्या त्या भगवंताच्या चिंतनामध्ये, त्या नित्य नियमामध्ये निमग्न. ते आलाय कुंकळून गेला, पाहता पाहता 15 मिनिटं झाली तरी पण राजा त्याच्याकडे बघायला तयारच नाही, आपल्या आपल्या भगवंताच्या त्या सेवेमध्ये मग्न. मग ते नाही का दंडवत करत होता बरं का. झाली होती त्याची सेवा, संपत आली होती. आता दंडवत, काही काही जणांचे नियम असतात दंडवत करण्याची, आहे का नाही, प्रणाम करण्याची. कारण आपण नुसतं काय ऐकलेलं आहे चिंतनामधून की भावयुक्त आपण काय केला पाहिजे, भगवंताला प्रणाम केला पाहिजे. 8ही अंग जमिनीला स्पर्श झाले पाहिजे, तर असा काय केला पाहिजे, तर दंडवत घातला पाहिजे, है का नाही? नुसतं आपण ऐकतो पण करतो का? किंवा पंच अंग तरी आपले कमीत कमी धरणीला स्पर्श झाले पाहिजे, तर असा तरी दंडवत केला पाहिजे, है का नाही? बघा ना, नित्य नियमाला किती महत्व हे सांगायचे बरं का. मग ते राजा, त्याला आला राग त्या महाराजाला. त्यानं काय केलं, एक तलवार काढली आणि त्याच्या टाचेवर अशी मारली बर का. रक्तभंबाळ टाच झाली तरी सुद्धा बघायला तयार नाही. इतका मग्न कुठं, त्या ध्यानस्थ भगवंताच्या चिंतनेमध्ये. ते दंडवत करायलाय, अगदी म्हणले टाचातून रक्त चाललेलं आहे तरी सुद्धा बघितलं नाही कोण आले कोण नाही. म्हणजे जोपर्यंत नित्य नियम आहे, जोपर्यंत टाइम आहे, तोपर्यंत काही हो, त्याला काय करायचं, दुसऱ्याला महत्व द्यायचं नाही, असा नियम त्या राजाचा होता बरं का. इकडे तर आपल्याला ध्यानस्थ बसल्यावर एखादी मुंगी चावली की पटकीन लक्ष जातंय, आहे का नाही? कारण ध्यानच लागलेलं नसतंय ना, आहे का नाही? एवढं डुबून गेलेलोच नसतोच ना आपण. श्रवण करता करता कोणी आलं की पटकून आपण त्याला महत्व देतो, पण श्रवणाला महत्व देतो का? नाही देत. कारण का? भावच नाही ना तसा. हे भाव असा जागृत व्हावा लागत असते. एवढा महाराजा असून सुद्धा त्याचा भाव कसा होता. नंतर मग त्याचं जेव्हा पूर्णता झाली, नित्य नियम पूर्ण झाला, तेव्हा या राजा साहेब बसा, आणि मग त्याची ख्यातच झाली. तेव्हा त्याला कळालं, अरे आपण किती चुकलो, हे किती श्रेष्ठ आहे. नंतर त्याचे डोळे उघडले. असं असतं बरं का. म्हणून आपल्या नित्य नियमाला काय करायचं असतं, महत्व द्यायचं असतं. बरचसा दृष्टांत आहे पण आपल्याला थोडक्यात घ्यायचं, कारण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आहे की नाही. म्हणून इथं सांगत आहेत की आत्मवस्तूचं चिंतन करताना द्वैत उत्पन्न होतच असतंय. म्हणून चिंतन करणं जर सोडून दिलं तर मग काहीच कळणार नाही, काही हाताला लागणार नाही, आणि विवेकाशिवाय मन शून्यकार होऊन संदेहात पडत असतं. म्हणून नित्य अनित्य विवेक करून त्या ज्ञानाने असार प्रपंच बाजूला सारावा लागतो, आणि अहमभावाचा त्याग करावा लागतो. मीपणा तिथं सोडावा लागतो. तेव्हा म्हणले अहमभाव काही केल्या काय होत नाही, लवकरात लवकर काही जात नाही. म्हणून तिथं नित्य नियमाची गरज आहे बरं का. का बरं? तर अहमभाव ओसरण्याकरता, अहमभाव निवृत्त होण्याकरता. कारण ज्ञानाचं काही लय तोरा कमी नसतं बरं का. अज्ञानामध्ये तरी समजा एखाद्या वेळेस मनुष्य काय करतं, अज्ञानामध्ये नाही नाही बाई ते महान संत आहेत बरं का, त्यांचं स्वागत केलं पाहिजे, या बसा, त्यांचं काय अगदी स्वागत वगैरे करणं, त्यांचा आदर सत्कार करणं. पण ज्ञानी लोक त्याला वाटतं ते संत, मी काही संत नाही का, त्याला ज्ञान आहे मला ज्ञान नाही का, इथं अहंकार वाढत असतो. म्हणून महाराज म्हणतात, हे अहंकार, अहमपणाचा अहंकार लवकर निवृत्त होणं लय अवघड आहे. म्हणून त्याला सवय लावायची असते सुरुवातीलाच. महाराज आम्हाला सांगायचे की एक बेश्रमाची काडी असती म्हणायचे, ती जर ओली असती ना, ओली म्हणजेच कवळी, बेश्रमाची काडी कवळी असते ना, त्याला किती वाकवा बरं, वागती का नाही? वागती. पण एकदा का ती निब्बर झाली मग तिला वाकवा बरं, नाही म्हणले ती तुटन मोडन पण वाकणार नाही. तसंच असतं हे अहंकाराचं. सुरुवातीपासून त्या सवयच लावायची असते मनाला. का? कोणी असू द्या झुकायचं, आहे का नाही? म्हणजे लीनता घ्यायची. झुकायचं म्हणजे काय? लीनता घ्यायची. आपण हे आपण सवयच राहू द्यायची असते बरं का. आणि जर आपण ती सवय नाही लावली तर मग म्हणजे हे डबल लीनता घेऊच शकत नाही. एकदा ज्ञानाचा तोरा वाढला की मग मोडन पण वाकणार नाही, अशी अवस्था होत असते. म्हणून पहिले प्रथम महाराज म्हणले अहंकारच येऊ द्यायचा नाही. नम्रता,
नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता. नम्रता खूप महत्वाची साधकाजवळ. म्हणून महाराज इथं सांगतात की अहमभाव काही केल्या ओसरत नाही आणि त्याचा तो त्याग करायचा आहे. परब्रह्म ते अद्वैत कल्पिताच उठे द्वैत ते हेच आणि दृष्टांत काहीच नचले. मग महाराज सांगतात की अद्वैत ब्रह्माचे चिंतन करू जावे तर तेथे द्वैत उत्पन्न होते. तेथे स्वतंत्र विचार अथवा दुसऱ्या वस्तूच्या दृष्टांताने केलेले मनन काहीच कामास येत नाही. आता बघा, अद्वैत ब्रह्माचं आपण जेव्हा चिंतन करायला लागतो तिथं द्वैत उत्पन्न होणारच, आहे का नाही. एकदम वृत्ती कधीपर्यंत झेप आपली घेऊच शकणार नाही, कारण त्या वृत्ती पहिलेच कुठं डुबलेली आहे संसारामध्ये. आणि एकदम अद्वैत एकदम तिथपर्यंत कशी पोहोचल, म्हणून म्हणले इथं द्वैत उत्पन्न होणारच झाले. अनेक द्वैत उत्पन्न व्हायला लागलेले असते. तेथे स्वतंत्र विचार अथवा दुसऱ्या वस्तूच्या दृष्टांताने केलेले मनन काही कामाला येत नाही. आपण अजून कितीही विचार करा, दृष्टांताने मनन करा, तरी सुद्धा ते द्वैत जे आहे ते लवकर निवृत्त होऊ शकत नाही. म्हणून नित्यता लागते बर का. परब्रह्म ते आठविता विसरेजे का ते विसरोनी आठविजे जाणोनी आणि जे परब्रह्म ते. मग महाराज सांगतात परब्रह्माच्या स्मरणात स्वतःचा विसर पडला पाहिजे अथवा स्वतःला विसरून त्याचे स्मरण केले पाहिजे. थोडक्यात म्हणजे परब्रह्मात जाणले असता जाणणारा मी शिल्लक उरता कामा नये. इथपर्यंत आता अनुसंधान करायचे, इथपर्यंत चिंतन करायचे. म्हणजे पुढचं आतापर्यंत जे सांगितलं होतं ना द्वैताचा, सगळा द्वैत असं प्रपंचल्या गोष्टी सगळ्या आठवतात, अहमपणा येतो, ऐकणे. आणि चिंतन करायला बसलं की काय व्हायला लागले, द्वैताची सारखं इकडलंच प्रपंचाचं चिंतन व्हायला लागलेलं आहे. अनेक संशयामागे संशय उत्पन्न व्हायला लागलेले आहेत. इकडून तिकडून कसं तरी झालं तर मी अहमपणा तिथं उत्पन्न व्हायला लागलेला आहे. मग अद्वैत परब्रह्माचं चिंतन जेव्हा आपण करतो द्वैत उत्पन्न होणारच. म्हणून महाराज म्हणतात परब्रह्माच्या स्मरणामध्ये इथपर्यंत चिंतन करायचे, स्वतंत्र विचार इथपर्यंत करायचा आहे आपल्याला की जेव्हा आपण त्या चिंतनाचं स्मरण परब्रह्माचं स्मरण करू लागतो ना, तेव्हा स्वतःच्या विसर पडला पाहिजे. मी कोण आहे हेच आपण विसरून गेलो पाहिजे, असा विसर पडला पाहिजे. इथपर्यंत काय करावं लागते म्हणले तुम्हाला, चिंतन. म्हणजे स्वतःला विसरून त्याचं स्मरण केलं पाहिजे, एवढं चिंतन वाढवलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे परब्रह्मास जाणले पाहिजे आणि जाणणारा मी शिल्लक तिथं उरत नाही. म्हणून तर पाहते पाहू गेलो, पाहणे विसरलो, परमानंदे झालो, देवराया पाहायला गेलो. ती वस्तू पाहिजे होती, ती वस्तू काय करायची होती, आम्हाला शोधायची होती. पण पाहता पाहता काय झालं म्हणले, ती वस्तू स्वरूपच झालं, म्हणजे शिल्लक काही नाही तिथं. महाराज एका ठिकाणी म्हणतात एवम वस्तू जाण जाता. तिला ज्याला काय म्हणाली जमीन मध्ये मी काय करतो, मला इथे साडी जात पुन्हा झोपच येत. गुंजकर म्यूट करा. गुंजकर तुमचा सगळा आवाज यायला तिकडे बोललेला. मला 5 तासाला सांगितलं गुंजकर तुम्हीच बंद करायचं, ते करत नाहीत. गप्पामध्ये रंगतात ना. हा, नुसतं म्यूट चालू करून ठेवले. टाकल्याच्या नंतर मी 10 हा, तर महाराज इथं सांगत आहेत मी पण आणि त्याची भेट होऊ लागते. परब्रह्माच्या स्मरणामध्ये जेव्हा आपण चिंतन करायला लागतो तेव्हा स्वतःचा विसर पडायला पाहिजे बरं का. इथपर्यंत चिंतन करायचे, अवघच करायचं म्हणून करायचं नाही, तर आपला स्वतःचा विसर पडला पाहिजे. तर इथपर्यंत चिंतन करायचं म्हणून सांगत आहेत.
थोडक्यात म्हणजे परब्रह्मात जाणले असता जाणणारा मी शिल्लक उरता कामा नये. म्हणून तर एवम वस्तूशी जाणो जाता जाणण्याची वस्तू तत्वता. मग जाणणे आणि जाणता कैसा रे. कारण जेव्हा आपण ती वस्तू जाणायला गेलो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाणणेपणा जाणणारा तिथं हे दोन्हीही मावळते. काहीच खाली उरत नाही, काही शिल्लक उरत नाही, ही स्थिती प्राप्त व्हावं लागत असते. त्यास न भेटता होय भेटी, भेटो जाता पडे तुटी, ऐसी हे नवल गोष्टी मुकेपणाची. मीपणाने त्याची भेट घेऊ लागले तर भेटच होऊ शकत नाही. आणि भेट घेतो असा जो मी पणा तो सोडून दिला की अचानक भेट घडत असते. अशी फार नवलाईची गोष्ट आहे म्हणे ही. तिचं वर्णन शब्दात करताच येत नाही, ते मौनच पडते बघा. मीपणाने त्याची भेट होऊ लागली तर भेटच होऊ शकत नाही. आपण प्रयत्न करायलो, आपल्याला तर प्राप्त करून घ्यायचे, परब्रह्मा पर्यंत तर जाऊन पोहोचायचे. त्याच्याकरता देहाचा विसर तर पडलाच पाहिजे, आहे का नाही. जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत आपण त्या अवस्थेपर्यंत पोहोचलो असं म्हणता बी येत नाही. जसं झोपेतून एकदम आपण डचकून जागा होतो का नाही, त्याप्रमाणे एखाद्या ध्यानामध्ये आपण बसलो तर आपण एवढं निमग्न असतो की आपल्याला कोणी जर आवाज दिला का आपण पटकन डचकून बाहेर येतो. कारण का आपण त्या अवस्थेपर्यंत गेलेला असतो बरं का. जेव्हा आपण डचकतो ना, एकदम काहीतरी पडलं तेव्हा पण आपण डचकतो. तेव्हा समजायचं हा आपल्याला काय झालं होता, आपण तिथपर्यंत सहज पोहोचलो होतो बरं का. देहाचा आपला म्हणजे विसर पडला होता बरं का. म्हणजे ह्या खानाखुणा सांगितलेल्या आहेत बरं का. मग महाराज म्हणतात, जेव्हा मी पणाने म्हणजे स्वतःला आपण काय झालं विसरलो, त्याचं स्मरण केलं पाहिजे. एवढं स्मरण केलं पाहिजे की विसरूच तर बरं विसरलो, आणि मग तिथं काय होत नाही, मी शिल्लक राहत नाही, पण मी पणाने त्याची भेट घेऊ लागले तर भेटच होऊ शकत नाही. आता कशी होईन भेट, कारण तिथं दुसरं कोणी असेल तर भेट होईल, आहे का नाही. दुसरं कोणी आपल्या वाचून असलं तर भेट झाली असती, पण दुसरं कोणी नाही, तूच आहेस ना बाबा, आहे का नाही. तूच आहेस ना, मग तुझीच तुला भेट व्हायची ना तिथं. असाच प्रकार चाललाय ना. मग महाराज म्हणतात, मी पणाने त्याची भेट घेऊ लागले तर भेटच होऊ शकत नाही, आणि मी भेट घेतो असा जो मी पणा तो सोडून दिला की अचानक भेट घडते. अशी ही फार नवलाईची. कारण का सगळं सोडलं आता, का तिथं कोणीच नाहीये ना. आताच आपण बघितलं, पहाटे पाहू गेलो किंवा देव पाहावयासी गेलो, तेथे देवाची होणी ठेलो. तिथं दुसरं कुणी असेल तर भेट झाली असती, पण आता कुणीच नाही ना. मग तिथं कुणीच नाही, मग मीच्या ठिकाणी मुरून जातो, आणि तिथं काय होतं, परब्रह्म प्रगटतं बरं का. ती अवस्था मग काय होत असते तर प्राप्त होत असते. म्हणून म्हणले फार नवलाईची गोष्ट आहे. तिचे वर्णन शब्दात करता येत नाही, तेथे मौनच पडते. मग त्या अवस्थेचा इतका आनंद ओसरतो, कारण इतका आनंदामध्ये तो डुबून जातो की महाराज म्हणतात तिथं मौन अवस्था प्राप्त होत असते. त्या अवस्थेचं मग शब्दांना सुद्धा वर्णन करता येत नाही. अशी काय आहे ती स्थिती. ते साधू जाता साधवेना, ना तरी सोडिता सुटेना, लागता संबंध तुटेना निरंतर. मग त्या परब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी म्हणावं तर ते साध्य होतच नाही. वास्तविक पाहता ते सदैव प्राप्तच आहे ना. म्हणून तर म्हणले प्राप्ताचीच प्राप्ती आणि निवर्ताचीच निवृत्ती करायची. जे प्राप्त आहे त्याची प्राप्ती. आपलं बघा ना, आपलं प्रयोजनच काय आहे, ऐक नाही. आपल्याला प्रयोजनामध्ये काय सांगितले, प्राप्ताचीच प्राप्ती आणि निवर्ताची निवृत्ती. जे प्राप्त आहे ते प्राप्तच आहे फक्त, आणि जे निवृत्त आहे ते निवृत्तच आहे. एवढंच जाणून घ्यायचे. दुःखाची निवृत्ती, परमानंदाची मग प्राप्ती. त्या परब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी म्हणावे तर ते साध्य होतच नाही. पण वास्तविक पाहता ते सदैव प्राप्तच आहे. त्यास सोडावे म्हटलं तरी ते सुटत नसतं. आपण सोडूही शकत नाही त्याला. एखादा संबंध पाठीस लागला की तो जसा सुटता सुटत नाही. एखादा संबंध असेल आपण जोडलेला आहे,
ऐक नाही, ते सुटता सुटते का आता लग्न झालं, संबंध जुडला, मरूस तर सुटत नाही बरं संबंध. तसं महाराज म्हणतात परब्रह्म निरंतर आपल्या बरोबरच राहत असते. आपलं स्वरूपच आहे ना, बरोबर राहण्याचा काही नाही प्रश्नच नाही. ते काय आहे, आपलं स्वरूपच आहे. अशी आपली काय आहे, ती स्थिती आहे. पण एवढं मात्र खरं आहे, तिथपर्यंत जाण्याकरता प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रयत्नाशिवाय काहीच नाही. सगळं बरोबर आहे, प्राप्ताचीच प्राप्ती आहे, माझंच स्वरूप आहे का नाही, पण अनुभव नाही ना. आपण नुसतं तोंडानं म्हणतो, शब्दानं म्हणतो, पण अनुभव नाही ना. मग अनुभवासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. अनुभवातलं वेगळं आणि शब्दातलं वेगळं. नुसतंच पुरणाची पोळी, हा असं पुरण शिजवायचं, त्याच्यात गुळ टाकायचं, त्याच्यात अमुक टाकायचं, त्याच्यामध्ये जायफळ टाकायचं, इलायची टाकायची, काय काय सगळं सगळं माहिती, शब्दानं चाललंय फक्त. मग अशी पोळी करायची, मग ती अशी होती, मग दूध आणि तुपासोबत खायची, आनंद भेटते का? ऐकणे नाही ना, नुसतं काही शब्दात आहे, पण तो प्रत्यक्ष आनंद तृप्ती व्हावं लागेल का नाही. जेव्हा त्याची पूर्णाची पोळी करू आपण आणि खाऊ, तेव्हा तृप्ती होणार आहे, तेव्हा समाधान. हा खरंच, मन जसं वर्णन केलं तशीच पोळी लागती हो. तसंच आहे ना, मग याचं नुसतं वर्णन चाललंय, पण अनुभव नाही ना. प्रत्यक्ष त्याचे काय नाही, अनुभव नाही, तर तृप्तीच नाही ना आपल्याला व्हायली. कशामुळं? कारण अनुभवापर्यंत गेलोच नाहीत. मग अनुभवापर्यंत जाण्याकरता, तृप्ती प्राप्त करून घेण्याकरता, ती अवस्था येण्याकरता हे अनुकरण करावं लागतं. म्हणजे जेव्हा आपण असं अनुकरण करू, तेव्हा आपल्याला खरंच लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, राहिलेला विषय उद्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बाळासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्र न गुरुणैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं.
पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांतिव्रम एकनाथ महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. संत जनाबाई महाराज की जय. संत मोतीराम महाराज की जय. संत